शेजारील देशांनी ट्रम्प यांना लगाम लावावा, इराणचा आखाती देशांना मोठा इशारा। तर ट्रम्प यांना न रोखल्यास तेल $200 प्रति बॅरलनं मिळणार, इराणचा इशारा। इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा नाश झाल्यावर तेलाच्या किमती कमी होणार, ट्रम्प यांची प्रतिक्रिया। हॉर्मुझ स्ट्रेटच्या मार्गाने येणारा इंधन बाधित झाल्यानं तेल वाहतूक कोलमडली। पश्चिम आशियातील तणावाचा रशियाला फायदा होण्याची चिन्ह, किमती वाढल्यानं रशियाकडे कच्च्या तेलाची मागणी वाढणार, अनेक देश रशियाकडून तेल खरेदीच्या तयारीत। इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, स्ट्रेट बंद झाल्यानं 1973 नंतरची सर्वात मोठी नाकाबंदी, 20 मिलियन बॅरल तेलाचं उत्पादन ठप्प, अमेरिकेवरही परिणाम। भारत आपल्या ऊर्जेची गरज आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध, मध्य पूर्वेतील तणावावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन, पंतप्रधान मोदींची एस जयशंकर यांच्यासोबत महत्त्वाची बैठक। अमेरिकेच्या युद्धनौका लढाऊ विमानं उत्तर कोरियाच्या वेशीवर, अमेरिका आणि दक्षिण कोरियाकडून संयुक्त युद्ध सराव, उत्तर कोरियाच्या सीमेवर तणाव वाढल्यानं युद्धाचं सावट। प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारून करावी लागते, भारत अमेरिकेचा गुलाम होताना दिसतोय, संजय राऊतांची टीका। तर पवार गांधींची गुलामगिरी करणाऱ्यांनी देशभक्तीचे धडे देऊ नयेत, नवनाथ बन यांचं उत्तर। बीएसआर कंपनी मालक व्हीके सिंगची सीआयडी कडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी, अजित पवारांच्या अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर कठोर शिक्षा करा, व्हीके सिंगचं वक्तव्य। तर बीएसआरची विमानं सुस्थितीत असल्याचाही दावा। व्हीके सिंग कुणाची नावं घेईल या भीतीमुळे त्याला वाचवलं जातंय का, रोहित पवारांचा सवाल। तर व्हीके सिंगला पुराव्यानिशी उत्तर देणार, रोहित पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर असणं हे मवियासाठी चांगले संकेत असतील, संजय राऊतांचं वक्तव्य। विधान परिषदेसंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंकडून रायगडावर शिवरायांना अभिवादन, किल्ल्याच्या पायथ्याशी 20व्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन, राज ठाकरेंकडून शुभेच्छा। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई तापमानाचा पारा 41 अंशांच्या पुढे, भातसानगरमध्ये 43 अंश इतक्या विक्रमी तापमानाची नोंद। महाराष्ट्राची दक्षिण काशी पैठण नगरी वारकऱ्यांनी गजबजली, संत एकनाथांच्या नाथषष्ठीला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात, गोदावरी नदीच्या तीरावर वैष्णवांचा मेळा। लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावावेळी विरोधकांचा गोंधळ, गदारोळानंतर कामकाज 3 वाजेपर्यंत स्थगित, अध्यक्ष ओम बिर्लांकडून पक्षपाती भूमिका सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप। न्यूझीलंडला 96 धावांनी नमवत भारतानं सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकलाय, 3 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत पहिला संघ, 2007 आणि 2024 नंतर भारत पुन्हा एकदा विश्वविजेता। भारताच्या विजयानंतर मिरजेमध्ये जल्लोषादरम्यान हुल्लडबाजी, पोलिसांनी लाठीमार करून हुल्लडबाजांना पिटाळून लावलं, परिसरात काही काळ तणावाचं वातावरण।